सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशीच पवन चक्कीचं खंडणी प्रकरण जुळलेलं आहे आणि ही खंडणी मंत्री धनंजय मुंडेंनीच त्यांच्या सातपुडा बंगल्यावर मागितल्याचा सनसनाटी आरोप सुरेश धस यांनी केला. पाहूया. धनंजय मुंडे तिथं होते, त्यांनी 3 सांगितले, 3 कोटी मागितले गेले, त्यातले 2 कोटीवर डील ठरली. डील ठरल्याच्या नंतर ही सगळी मंडळी तिथून निघून गेली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी TV9 मराठीच्या मुलाखतीत थेट मंत्री धनंजय मुंडेंचं नाव घेतलंय. 14 जूनला मुंबईच्या सातपुडा बंगल्यावर पवन चक्कीच्या आवादा कंपनीकडून मुंडेंनीच 3 कोटी मागितले. त्या बैठकीत स्वतः धनंजय मुंडे होते असा दावा सुरेश धस यांनी केला. धनंजय मुंडे तिथं होते, त्यांनी 3 सांगितले, ते कर्मचाऱ्यांनी बाहेर गेला. ऊपर बोले तिरी, ते म्हणले नाही 3 करोड नाही देंगे. त्या कंपनीचे लोक बोलले असतील ना, आणि हे CDR मध्ये येईल ना. 3 कोटी मागितले गेले, त्यातले 2 कोटीवर डील ठरली. डील ठरल्याच्या नंतर ही सगळी मंडळी तिथून निघून गेली. त्यांचा मोबाईल तिथंच असेल ना, यांची ज्यावेळेस बैठक झाली असेल त्यावेळेस तिथेच असेल ना. का ते मोबाईल दुसरीकडे ठेवून बैठक करतील का? असं नाही करणार. खंडणीचं जे प्रकरण सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येशी जोडलं जात आहे, त्या खंडणीची डील 14 जूनला मंत्री धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर झाल्याचा सनसनाटी आरोप धस यांनी केला. त्या बैठकीत आका वाल्मिक कराडसह नितीन बिक्कडचं नाव देखील धसांनी घेतलंय. मात्र नितीन बिक्कड यांनी आरोप फेटाळले असून खंडणीशी आपला संबंध नाही. 25 जूनला मंत्री धनंजय मुंडेंना स्वतःच्या कामासाठी भेटलो असं बिक्कड यांनी म्हटलंय. धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर, त्याचं नाव आहे सातपुडा. या बंगल्यावर आवादा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली. बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली. आका क्या बोले? 3 करोड लग दो. त्यांनी कंपनीच्या वरिष्ठांना फोन केला. कंपनीचे वरिष्ठ म्हणले 3 करोड रुपये आपल्याला परवडत नाहीत, 2 करोड मध्ये फायनल करा. मुंडे साहेबांचं किंवा वाल्मिक अण्णाशी माझं काही कॉन्टॅक्ट म्हणतात, यांचा अजिबात माझा कसलाही कॉन्टॅक्ट नाही किंवा त्यांना मी कधी भेटत नाही. मुंडे साहेबांना भेटतो, पण कधी भेटतो जेव्हा माझ्या पक्षात होते, पक्षाचे नेते होते, जेव्हा मी आमचा राष्ट्रवादी गट हा एकत्र होता त्यावेळेस. त्याच्यानंतर एक वेळेस मी 25 जूनला मी मुंडे साहेबाकडे गेलो होतो. माझं एक पर्सनल काम होतं त्यांच्याकडं, धाराशिवच्या CO फोन करायचा होता. ह्या माझ्या कामासाठी मी त्यांना भेटायला गेलो होतो. हे धनंजय मुंडे यांचा शासकीय निवास. हा, शासकीय निवासाने, पण ह्याची तारीख आहे 25 ते 26 जून. 2 दिवस मी लगातार गेलो होतो. 25 ते 26 जूनला हा व्हिडिओ आहे. आता नितीन बिक्कड कोण ते पाहूया. मस्साजोगमध्ये सिक्युरिटीचं कंत्राट बिक्कड यांच्या मावस भावाच्या नावावर आहे. मावस भावाच्या नावावर बिक्कडनं 2 ते 3 कामं घेतली आहेत. आवादा कंपनीला सुरक्षेसाठी गार्ड आणि गाड्या पुरवण्याचं काम तो करतो. नितीन बिक्कड यांनी आरोप फेटाळल्यानंतर आपल्याकडे पुरावे असून चौकशीतून समोर येईल असं सुरेश धस यांनी म्हटलंय. नितीन बिक्कड यांच्या बाबत मी काय ते काल सांगितलेलं आहे. त्याचे सगळे पुरावे वगैरे मी तुमच्याकडे देतो. मी देण्याची गरज नाही मीडियाला, पोलीस लोक तपासतील ना. आणि तुम्ही कोणाबरोबर आमचं स्टेटमेंट बोलायला होतं, कृपया तुमच्या पाया पडून विनंती, हे लोक कोण आहेत, काय आहेत, यांचे कॅरेक्टर काय माहिती आहेत का तुम्हाला? यांच्याबरोबर आता आम्ही ड्वेल करायचं का? मी म्हणतच नाही ना. तपासामध्ये जर आलं तर येईल ना. तपासाबद्दल बोलायचं झालं तर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात जयराम साठे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांची पोलीस कोठडी 18 तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करतानाचे व्हिडिओ SITनं रिकव्हर केले. आरोपींच्या फोनमध्ये मारहाण करतानाचे व्हिडिओ होते. या व्हिडिओत आरोपी सरपंचाला मारहाण करताना पाशवी आनंद लुटत होते असं CIDनं कोर्टात म्हटलंय. CIDनं 41 इंचाचा एक गॅस पाईप, ज्याची एक बाजू काळ्या करदोड्यानं गुंडाळून मूठ तयार केली होती, तो पाईप जप्त केला. लोखंडी तारेच्या 5 वायर, एक लाकडी दांडा तर तलवारीसारखं शस्त्र देखील आहे. इतकंच नाही तर 4 लोखंडी रॉड, एक कोयता तसंच लोखंडी फायटर आणि धारधार कत्ती देखील जप्त केल्याची माहिती CIDनं कोर्टात दिली आहे. संतोष देशमुखची हत्या ज्या पद्धतीने झाली
ज्या प्रकाराने झाली, रिंगण करून मारणं, त्याचा व्हिडिओ कॉल तयार करणं, दुसऱ्याला दाखवणं. व्हिडिओ कॉल दाखवता का एखाद्याच्या माणसाचा? जीव मारले, ज्याला जीव गेला त्याचा. थोडे तिडके नाही, 300-350 ठोक्या टाकलेत त्याच्या अंगावर आणि तुमच्याच कळमच्या शेजारी आणून फेकून दिला. अरे एखाद्या कुत्र्याला दगड मारला ना तरी बी आपल्या हार्टमध्ये कधी कधी होतं, अरे चुकून आपण दगड मारला रे. इतकं मारित असतात काय? संतोष देशमुखांना रिंगण करून मारण्यात आलं आणि व्हिडिओ कॉलवरून आकाला देखील दाखवण्यात आलं असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला. तसंच हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटे प्यादा असून आकाचा आका धनंजय मुंडेच असल्याचं पहिल्यांदाच थेटपणे सुरेश धस म्हणाले. आका वाल्मिक कराड, विष्णू चाटे हे प्याद आहे. अच्छा, आका प्याद, आका हे वाल्मिक कराड आणि आकाचे आका म्हणजे धनंजय मुंडे. बरोबर. तुम्ही गेल्या वेळेला असं म्हणाला होता. व्याख्या क्लिअर केलेली आहे. कोणी काय आरोप करावे हे लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकार दिलेले आहेत. मी कुणाकुणाचे तोंड धरणार आहे? माझं म्हणणं आहे की जे आरोप करतायत ते ज्या पक्षाचे आहेत त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना आपण हा प्रश्न विचारावा. माननीय म्हणजे समजा ते महायुतीचे आमदार असतील तर महायुतीमध्ये ते भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील तर त्यांनी सुद्धा त्याबाबत त्यांच्या पक्षाध्यक्षाला विचारावं. आतापर्यंत आकाचे आका असा उल्लेख सुरेश धस करत होते, पण आता धनंजय मुंडेंचं थेट नाव घेत सुरेश धस अजूनच आक्रमक बनले. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.